तर मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावेळी मराठी आंदोलकांची धरपकड करण्यात आली। या आंदोलनात मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुखही सहभागी झाले। पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं। पोलिसांनी मारहाण केली, मराठी माणसाचं रक्त काढलं असा आरोप गोवर्धन देशमुख यांनी केला। यावेळी देशमुखांनी हाताला झालेली जखमही दाखवली। पोलिसांनी आणीबाणीचा काळ आणू नये असा इशाराही देशमुखांनी दिला। पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते। त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय। गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असताना मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन का दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे, अक्षरशः हात माझा पिरगळून टाकलाय। याचं आज याला जबाबदार कोण आहे? पोलिसांनी माझा हात तोडलाय। गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं। 6 तारखेला हे कुठे होते? 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे। हे रक्त का? हे रक्त मराठी मातीसाठी जातंय, याचा आम्हाला अभिमान आहे।